बाळा, खूप मोठ्या पेचप्रसंगात अडकलायस. ह्या कलियुगात तुला इतका त्रास सहन करावा लागला, तर तुझ्या मुलांना किती करावा लागेल, हा विचार करतोयस ना? तू आजपर्यंत सत्तेची कास पकडलीस, परिश्रम केलंस, कष्ट केलंस, मेहनत केलीस, नेहमी न्यायाने वागलास. तरीसुद्धा तुला इतका त्रास झाला, इतकी परिस्थिती, इतकी संकटं तुझ्यावर आली, लोकांनी इतका तुला त्रास दिला. म्हणून तुझ्या मनात असा प्रश्न पडला आहे की माझ्या मुलांच्यावरती ही वेळ नको यायला. माझ्या मुलांचं भवितव्य कसं असेल? कारण ह्या कलियुगात लोक खूप वाईट मार्गाला लागली आहेत. लोकांना माणसांपेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो आहे. लोक एकमेकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे तुला तुझ्या मुलांची काळजी वाटणं खूप साहजिक आहे. कारण तुझी मुलं देखील तुझ्यासारखीच प्रामाणिक, कष्टाळू, इतरांच्या मनाचा विचार करणारी आहेत. म्हणून तुला असं वाटते की या छक्केपंजे असणाऱ्या या कलियुगामध्ये तुझ्या मुलांचा टिकाव लागेल की नाही. त्यासाठी तू रात्रंदिवस तुझ्या मनात काळजी आहे. तू त्यांच्यासाठी कष्ट करतोयस, दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करतोयस. त्यांचे शिक्षण, त्यांचं आरोग्य सगळ्यांची काळजी करतो आहेस. पण ठराविक वेळेनंतर जेव्हा तुझ्यापासून ती लांब जातील त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी, तेव्हा या जगातील लोकांना, स्वार्थी लोकांना ती कशी तोंड देतील याचा विचार करतो आहेस ना? तर काळजी करू नकोस. कारण आज तू कसं वागायचं, तुझ्या मुलांना कसं शिकवण द्यायची हे तुला मी सांगायला आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. तुझ्या भविष्याचं, तुझ्या मुलांच्या भविष्याचं कल्याण होईल. हे बघ, तू माझी कास पकडलीस, माझ्या मार्गाला लागलास, माझ्यावरती विश्वास ठेवलास. त्यामुळे तुला कितीही संकटं आली, कोणतीही परिस्थिती आली, लोकांनी कितीही त्रास दिला, तरी तू त्यातून निभावून निघालास. कारण तू माझ्या छत्रछायेखाली होतास, माझ्या कृपा आशीर्वादाखाली होतास. तुझी मुलं आता मोठी झाली आहेत. ती देखील त्यांचं भवितव्य घडवू पाहत आहेत. मग त्यांना देखील त्यांच्या कर्तव्याच्या आणि भविष्याच्या तयारीबरोबर माझ्या भक्तीची, माझ्या नामस्मरणाची जोड द्यायला सांग. त्यांनाही शिकव, स्वामी आपले मायबाप आहेत. स्वामी आहेत, काही भ्यायचं कारण नाही. स्वामी आहेत, कोणतं टेन्शन घ्यायचं कारण नाही. पण स्वामींच्यावरती दृढ विश्वास ठेवा. स्वामींचं नामजप करा. स्वामींवरती विश्वास ठेवा. दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने करा. स्वामींना नमस्कार करा. स्वामींचा नामजप करा. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. आणि दिवसभर मुखात काम करताना, अभ्यास करताना स्वामींचं नाव वाचू द्या. लोकांशी वागताना प्रामाणिकपणे वागा. कुणाच्या कष्टाचा पैसा हिसकावून घेऊ नका. लोकांना मदत करा. आणि जर लोकांना मदत करता आली नाही तर लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊ नका. ह्या गोष्टी जर तू मुलांना शिकवल्यास तर मुलांना तुझ्या आयुष्यात, त्यांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, तर मुलं त्याच्यातून व्यवस्थित बाहेर पडतील. कारण मुलांना तुझी शिकवण आहे आणि तुला माझी शिकवण आहे. मुलांना एवढंच सांग, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा नामजप तुम्हाला करावं लागेल. बाकी सगळं काही स्वामी पाहून घेतील. स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. हे मुलांना तू सांगणं भाग आहे. हे बघ, तू मुलांची काळजी काही करू नको. मुलं आता माझ्या कृपाशीर्वादाखाली, माझ्या छत्रछायेखाली आहेत. मुलांना फक्त आई-वडील म्हणून सांगण्याचं कर्तव्य तुझं आहे. त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम तुझं आहे. जेव्हा ते माझ्या पूर्णपणे भक्तिमार्गात येतील, तेव्हा मात्र तुझं काम संपेल. आता देखील तू त्यांना माझ्या मार्गात कसं यायचं, माझा नामजप कसा करायचा, लोकांशी कसं वागायचं, ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. एकदा का ती मार्गाला लागली की तू त्यांची काळजी सोडून दे. मग त्यांचा पुढचा भविष्याचा विचार मी करायला इथे बसला आहे. त्यामुळं त्यांच्या भविष्याची चिंता तू करू नको. मी जेवढं सांगितलं आहे तेवढं मुलांच्यावरती चांगले संस्कार कर. मग बघ तुझी मुलं कोणत्या कुठं पोचतील. तुझी सगळी स्वप्न त्यांच्या बाबतीत बघितलेली पूर्ण होतील. मुलांना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला लाव. थोरा मोठ्यांचा आदर कसा करायचा हे शिकव. कधीही खोटं बोलायचं नाही. कोणतीही परिस्थिती असली तरी खोटं बोलायचं नाही. आईवडिलांच्या कष्टाची जाण राखायची हे त्यांना शिकव. जर ती मुलं स्वतःशी प्रामाणिक राहिली तर इतरांशी प्रामाणिक राहतील.
या गोष्टी जर तू व्यवस्थित केल्यास तर तुझ्या मुलांचं उज्ज्वल भवितव्य नक्की होणार आहे. त्यांची काळजी करू नकोस.